दिसतोय परक्याचा फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं विजयला खटल्यात अडकवण्याची योजना तडीस गेल्यामुळे गोविंद खुश आहे. आता त्याने बलराज यांची सगळी संपत्ती गिळंकृत करायची योजना आखण्यास सुरुवात केली आहे. आशाला भेटायला सोहनलाल येतात आणि ते देखील आशाची साथ देण्यास तयार होतात. आशा सक्सेनाशी बोलणं करते आणि तो रोख 5 लाख रुपयांच्या बदल्यात कोर्टात सगळं सत्य उघड करण्यास तयार होतो. बलराज यांच्या घरी देखील हीच योजना आखली जाते आणि सक्सेनाला भेटूनच विजयला वाचवायचं ठरतं. आता पुढे आणि तसं सत्य बाहेर यावं म्हणून आशाचे प्रयत्न चालूच आहेत. मला ठाऊक आहे मला. बाबा, सत्य आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. तो व्हिडिओ म्हणजे एक नाटक होतं. बस तो व्हिडिओ बनावट होता हे सिद्ध करण्यासाठी आपल्यापाशी ठोस पुरावा नाहीये. बाबा, आशाकडे आता केवळ 2च मार्ग शिल्लक आहेत. एकतर तिने न्यायालयात तो व्हिडिओ बनावट आहे असं सिद्ध करणे, नाहीतर त्या वकिलाला न्यायालयासमोर खरं सांगण्यास भाग पाडणे ज्याने तो व्हिडिओ सादर केला होता. बेटा, हाच तर सर्वात कच्चा दुवा आहे आपल्या कायद्यातला. न्यायासाठी लोकांचे डोळे थिजून जातात आणि त्यांना न्यायच मिळत. आणि आता तर माझा धीर सुटत चाललाय बेटा. नाही बाबा, हे पहा, धीराने तर घ्यावंच लागेल ना. हो बेटा, जोपर्यंत जिवंत आहे न्यायाची तर वाट पाहेनच मी. पण आता मी ठरवलंय की मी गावी परत जायला. काय? हो आशिष, खरं तर बाबांना इथे करमत नाहीये. त्यांची तब्येत अधूनमधून बिघडत असते. बेटा, मी येत जात तर राहीनच. समजत नाहीये ते सत्य समोर यायला अजून किती वेळ लागेल ते. मी तर बाबा, बाबा, हे घ्या. हे पहा, सगळं काही ठीक होईल. बस तुम्ही फक्त स्वतःची तब्येत सांभाळा. मामा, कुठे निघालीस तू? मंदिरात जाते. भले माझं कोणी ऐकू न ऐकू, पण माझा पूर्ण विश्वास आहे की भगवंत माझं ऐकतीलच. खरंय मम्मी, भगवंत तर सर्वांचंच ऐकतात. आपलं पण ऐकतील. मी तर भगवंताकडे दिवस रात्र इतकीच प्रार्थना करत असतो की साळेसाहेबांची एकदा सुटका व्हावी, बस. समजत नाही आपल्याकडून अशी कोणती चूक झाली आहे ज्याची इतकी मोठी शिक्षा आपल्याला भोगावी लागते. सगळं घर खायला उठतो हो. एकच तर मुलगा आहे माझा. बघा ना जावई बापू,
सगळं घर कसं सुनसान झालंय ते. मम्मा, विजय घरी आल्यावर या घरात पुन्हा आनंद येईल ग. कळत नाहीये रितिमा, अजून त्याला किती दिवस राहावं लागणार आहे तिथे. आपल्याला तर असं कधी वाटलंच नव्हतं की त्याची अटक कोर्टातच होईल म्हणून. इतका विचार नका करू. न्यायालयाने साळेसाहेबांना 3 दिवसाच्या रिमांडवर पाठवलंय. आता 3 दिवसानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल. तोपर्यंत आम्ही काही ना काही मांडवली करूच ह्यातून. कळत नाहीये जावाई बापू, माझा मुलगा 3 दिवस तुरुंगात कसा राहिलो. तो तर आजवर पोलीस स्टेशन मध्ये गेला नाही. बरं, पल्लवीशी काही बोलणं झालं का? तिचा काही फोन आला होता का? नाही मम्मा, पल्लवीचा काहीच फोन आलेला नाहीये. अगं आता तर तिची पण हिंमत संपायला लागली आहे. मला ठाऊक आहे जावई बापू, ती सुद्धा खूप काळजीत असणार. तिलाही फार मोठा धक्का बसलाय. असो, भगवंत सगळं काही ठीक करतील. मी मंदिरात जाऊन येते आता. थोडा वेळ थांब ना मम्मा, मीही येते तुझ्या बरोबर. तसंही आम्ही तुला एकटीला नाही जाऊ देणार. आलीच मी लगेच. आता मला हे सांगायला जराही संकोच वाटत नाहीये की तुझ्यात या घराची सून होण्याची पात्रता आहे. हो पप्पा. तुझ्या विजयाची आणि आशाच्या पराजयाची परंपरा खंडित होऊ देऊ नकोस बेटा. डोंट वेरी पप्पा. आशाने यांना शिक्षा देण्याचा दावा केलाय, तर मी यांना वाचवण्याचा दावा केलाय. थँक्यू पल्लवी. हे न्यायालय पोलिसांना पुन्हा नव्याने या केसचा तपास करण्याचा आणि मिस्टर विजय अरोरांना त्वरित अटक करण्याचा आदेश देत आहे. सॉरी, पण कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं लागेल. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. अरेस्टिंग. हवालदार घेऊन चला ना. काय बोलताय तुम्ही? सर, काय बोलताय तुम्ही? युअर ऑनर, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं खोटं आहे. अरे काहीच चल. नाही केलंय. दीदी, चहा. काय झालं दीदी? कसला विचार करतेस तू? विजयचाच ना? हो दीदी, पण असं टेन्शन घेऊन आणि उदास राहून काय होणार आहे? जो प्रश्न पप्पांनी उभा केला त्या बाबतीत तुला विचार करावा लागेल दीदी. कोणता प्रश्न? हाच की असा कुठलाच मार्ग आता दिसत नाहीये की ज्यामुळे विजयला वाचवता येईल. तेव्हा मग जर विजयला शिक्षा झाली तर मग तू काय करशील दीदी? दीदी, दीदी, कुठे हरवलीस? कृतिका, प्रेम आयुष्यात नेहमी नेहमी होत नसतं आणि तसंच आयुष्याविषयीचे निर्णय वारंवार घेतले जात नाहीत. म्हणून मी पण माझा निर्णय नाही बदलणार, मुळीच नाही बदलणार. मग म्हणजे याचा अर्थ असा आहे की तू आयुष्यभर विजयाची वाट पाहणार आणि तुला असं वागायला इतर लोक परवानगी देतील? मला म्हणायचंय की मम्मा, पप्पा, तुझी मम्मा. बोल ना दीदी. उद्या काय होणार आहे मला नाही ठाऊक. मला बस इतकंच कळते की माझं विजयवर प्रेम आहे. तुझ्या अशा बोलण्याने ही गोष्ट इथेच संपत नाही. आज हा प्रश्न पप्पांनी विचारला, नंतर दुसरे लोकही विचारतील. तेव्हा काय करशील तू? हे काय बोलतेस तू? तुझ्या पप्पांना जखमेवर मीठ चोळायची सवयच आहे. आता तू सुद्धा. तू कसं ठरवलंस की विजयला शिक्षा होणारच आहे म्हणून? भले काहीही हो, मी विजयला शिक्षा होऊ देणार नाही. पण मम्मा. हे बघ कृतिका, जा इथून.
बस. चहा घे बरं. सगळ्यांच्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे पल्लवी, की तू विजयला वाचव. आता तुला याचा विचार करायचा आहे की त्याला कसं वाचवता येईल. तो मार्ग मी शोधेन. आता यासोबत केवळ तुझीच नव्हे तर माझीही प्रतिष्ठा पणाला लागली. आशाचा चेहरा सुद्धा समोर यायला हवा आणि विजयची सोडवणूकही व्हायला हवी. म्हणजे मग तुझ्या काकांना योग्य काय त्याचं उत्तर मिळेल, जे त्या आशावर नेहमीच विश्वास ठेवतात. रेखा ही भाग्याची. हॅलो. बाप जर त्याच्या मुलीच्या लग्नाला हजर नाही राहिला तर तुम्ही तिला अनाथ मानाल का? हे काय बोलताय तुम्ही? मी काय समजलो नाही. मी आशाविषयी बोलतोय. जर असं नसतं बलराज तर तुम्ही लोक आशाशी असे वागला नसतात जो व्यवहार तिच्या घरात तिच्याशी केला जातोय. अच्छा, तर आज आठवण आली आशाची तुम्हाला. जेव्हा आशाने माझं घर बर्बाद करून टाकलंय तेव्हा आशाचं आयुष्य तर तुम्ही लोकांनी बर्बाद केलंय. जर तुमचा मुलगा विजय पल्लवीवर प्रेम करत होता तर तुम्ही लोकांनी आशाशी त्याचं लग्न का करून दिलं? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आशाच्या नानांना जाऊन विचारा. ज्यांनी हे लग्न करून दिलंय त्यांनी तर लग्न करून दिलं, पण लग्न केलं ते तुमच्या मुलाने विजयनेच ना, जो आज पल्लवीवर प्रेम करत असल्याचा दावा करतो. इतकं मोठं कारस्थान रचलत तुम्ही लोकांनी आणि त्याचा आरोप लावताय माझ्या आशावर. आज माझ्या मुलाची जी अवस्था झाली आहे त्याचं कारण कोणी दुसरं नाहीये, फक्त आशा आहे. तुमची मुलगी आशा नव्हे, तुम्हा लोकांची कारस्थान. तुम्हा सगळ्यांचे गुन्हे आहेत ना ते या प्रकारे उघड होऊ लागलेत. जर हिंमत असेल तर या गोष्टीचा छडा लावा की या कारस्थानामागे कोण आहे ते. जोवर सत्य समोर येत नाही तोवर माझ्या मुलीवर हा आरोप करू नका की ती विजयला तुरुंगात पाठवणार आहे. कारण मला हे चांगलंच ठाऊक आहे की माझी मुलगी सत्याच्या मार्गाने जाते आणि मला याची पूर्ण खात्री आहे की माझी मुलगी कधी पण या मार्गापासून भटकणार नाही. भटकली आहे ती. प्रत्येक आई वडिलांना आपली मुलं खरीच वाटत असतात, पण तुमच्या मुलीने आशाने जे कारस्थान केलंय त्याच्यामुळे माझा मुलगाच लॉकअपमध्ये अडकलाय. तुम्ही पुन्हा माझ्या मुलीवर आरोप करता आहात. ओरडू नका. तुमच्या ओरडण्याने ही गोष्ट लपणार नाही की माझ्या मुलाच्या या अवस्थेचं कारण फक्त आशा आहे. तुमची मुलगी आशा, तुमच्या मुलीने या घरात रेकॉर्डिंग केलं, व्हिडिओ रेकॉर्डिंग, आणि तो व्हिडिओ न्यायालयात नेण्यामागे पण तुमची मुलगी आहे. आणि आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत मिस्टर सोहनलाल. खोटं आहे हे, धादांत खोटं आहे. तुम्ही ही गोष्ट नीट लक्षात ठेवा की जोपर्यंत सत्य उघड होत नाही तोपर्यंत माझ्या मुलीवर बोटे उचलता कामा नये. नाहीतर तुमचं नाव जर बलराज अरोरा असेल तर माझं नाव पण सोहनलाल आहे आणि तुमच्या सारख्या लोकांना विकत घेण्याची ताकद आहे माझी. ओळखत नाही तुम्ही मला सोहनलाल? अरे माझी ताकद तुम्हाला ठाऊक आहेच कुठे. जर वेळ आलीच तर माझी ताकद दाखवून देईल मला. पण एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. जर माझ्या मुलाला या केसमध्ये शिक्षा झाली तर मात्र ही गोष्ट खूप दूरवर जाईल. तुम्ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जर माझ्या मुलीच्या आयुष्याची वाताहत झाली तर मात्र ही गोष्ट खरंच फार दूरवर जाईल. माझी ताकद जोखायला पाहतोय. दाखवून देईन तुला माझी ताकद. अच्छा, एक मी तुझ्याशी नंतर बोलतो. ओके, बाय. रिद्धिमा, काय झालं? तू तर मम्मी सोबत मंदिरात जाणार होतीस. ठाऊक आहे, सोहनलालने फोन केला होता. सोहनलाल? हो, तेच पल्लवीचे सोहन काका. पप्पांना धमक्या देत होते ते.
आशाच्या बाबतीतही सांगत होते की आशाच्या आयुष्याची धुळधाण होता कामा नये. पल्लवी तर म्हणत होती की तिची मावशी आणि सोहन काका तिच्या बाजूने आहेत. तेच ना, म्हणून तर ही गोष्ट पल्लवीच्या कानावर घालणं फार महत्वाचं आहे की तिचे सोहन काका तिचाच गळा घोटू इच्छित आहेत. मी लगेचच पल्लवीशी बोलते. हॅलो. हॅलो पल्लवी, मी रिधिमा बोलतेय. हां बोला. आणि तुम्ही कसल्या काळजीत पडलात? मला खूप काळजी वाटते का तुझ्या सोहन काकांमुळे. तू तर सांगितलं होतंस की तुझे सोहन काका तुझ्या सोबत आहेत. तुला ठाऊक आहे, तुझ्या सोहन काकाने माझ्या पप्पांना फोन केला होता आणि आशाच्या बाबतीत काय सुनावलं त्यांनी पप्पांना. हे तुम्ही काय बोलताय? सोहन काकांनी? तेच सांगते जे खरं आहे. तुझ्या सोहन काकांना तुझी काळजी वाटत नाहीये, आशाची वाटते. त्यांना आशाचं आयुष्य समृद्ध करायचंय, तुझं नाही. पल्लवी, गोविंद बोलतोय. पल्लवी, तुला ही एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी की ज्या लोकांना तू आपलं मानतेस ना, ते खरं तर तुझे स्वतःचे नाहीत, तुझं वाईट इच्छितात. ते पण नात्याने ते तुझे सोहन काका आहेत, पण दुसऱ्या बाजूने ते आशाचे पिता पण आहेत. तेव्हा हे तर आता उघडच आहे की ते आशाला पाठिंबा देतील. पल्लवी, त्यांचं बोलणं ऐकल्यावर तर मला असं वाटायला लागलंय की तुला तुझं सुख मिळवण्यासाठी स्वतःच्याच घरात लढाई लढावी लागणार आहे. आता ह्या गोष्टीला तू कसं हाताळतेस आणि काय करतेस याचा विचार करावा लागेल. मी तुमच्याशी नंतर बोलेन. ओके. काय झालं पल्लवी? कुणाचा फोन होता? सोहन काकांनी आशाची बाजू घेऊन त्या लोकांना धमकी दिली. काय? हो. आणि ठाऊक आहे, गोविंदजी पण सांगत होते की आता मला माझं सुख मिळवण्यासाठी स्वतःच्याच घरात लढाई लढावी लागणार आहे. सोहनलालने मला फोनवर धमकी दिली आहे इन्स्पेक्टर. सांगा, हा कायद्याने गुन्हा नाहीये? मग याकरता त्यांच्यावर कारवाई नको व्हायला? कोणी मला फोन करून धमक्या देईल आणि मी मात्र सहन करत राहू का? काय कंप्लेंट? ठीक आहे इन्स्पेक्टर, मी विचार करतो. मी सोहनलाल कडून एका गोष्टीचा हिशोब मागणार आहे. शांत व्हा पप्पा. अरे का म्हणून शांत राहू? शांत व्हा म्हणे, शांत व्हा. त्याने मला चॅलेंज केलंय आणि जोवर ही गोष्ट उघड होत नाही की या कारस्थानामागे कोणाचा हात आहे, तोवर मी आशाचं नावही उच्चारायचं नाही. आता तर मी हे सिद्ध करूनच दाखवेन की या कारस्थानाच्या मागे फक्त आणि फक्त आशाचा हात आहे. पप्पा शांत व्हा. असं चिडू नका. असं वाटतं की त्या लोकांनी जाणीवपूर्वक तुम्हाला रागास भरी पाडलं. असं केलं की ज्याने तुम्ही संतापून जाल. आपलं पहिलं उद्दिष्ट हे आहे की आपल्याला कोणत्याही प्रकारे विजयाला वाचवायचं आहे. पण त्याला वाचवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी हा विचार करायला हवा की त्याला अडकवण्यामागे कुणाचा हात आहे. अगदी बरोबर. जावई बापू, तो वकील सक्सेना आहे ना, आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तोच आहे. त्याच्याच मार्फत आशाचं खरं रूप उघड होऊ शकतं. त्याच्याचमुळे आपण आपल्या विजयचं निर्दोषत्व सिद्ध करू शकतो. तुमचं म्हणणं बरोबर आहे पप्पा. पण तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट केलत का? तुम्ही म्हणाला होतात की सकाळी बोलेन म्हणून. हो पप्पा, मी त्याचा नंबर मिळवलाय. मी 2 वेळा फोन केला पण त्याचा फोन बंद आहे असं दिसतंय. असं वाटतंय की आपल्याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊनच त्याला भेटावं लागेल. हे तर आणखीनच छान होईल. समोर बसून चर्चा करता येईल. अगदी बरोबर आहे रिद्धिमाचं. जावई बापू, तुमच्यापाशी त्याच्या ऑफिसचा पत्ता तर आहे ना? हो पप्पा. तर मग ठीक आहे, त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही स्वतः त्याच्याशी बोलणं करू. रेखा ही भाग्याची. नानू, हा बेटा. आशिष दादा आला नाही अजून? बेटा, त्याचा फोन आला होता की तो हॉस्पिटलमध्ये एक इमर्जन्सी केस आली आहे, त्याला उशीर होईल म्हणत होता. उशीर तर फारच झालाय. अरे इन्स्पेक्टर साहेब, आपण? हो, मीच. मला हेच सांगायचं की तुम्ही सर्व कायद्याचे जाणकार असूनही कायद्याशी का खेळताय? खेळतोय?
मला काही कळलं नाही, तुम्ही कशाविषयी बोलताय? मी सोहनलाल यांच्याविषयी बोलतो. बलराज अरोरांनी फोन केला होता, त्यांना कंप्लेंट नोंदवायची. कंप्लेंट कशाविषयी? बलराज अरोरांनी सांगितलं की सोहनलाल यांनी त्यांना फोनवर धमकी दिली. समजवा त्यांना. बघा, कायद्याची लढाई लढता लढता जर तुम्ही लोक आपापसातच लढू लागलात, मग कायदा पण गप्पा नाही बसणार. हे पहा, कधी कधी बाप आपल्या मुलीची अवस्था पाहून भावूक होऊन जातो. माझ्यावर विश्वास ठेवा. मला असं नाही वाटत की सोहनलाल कायदा त्याच्या हातात घेईल म्हणून. मी नक्की त्याला समजावेन. ठीक आहे, समजावा त्यांना. हो. कारण माझी इच्छा नाहीये की तुमच्या अडचणी आणखीन वाढाव्या, कारण की ऑलरेडी तुम्ही अडचणीत आहात. हो. निघतो मी. नमस्कार. नमस्कार. मम्मा, असं इतकं चिडून काय मिळणार आहे? नक्कीच पप्पांना काहीतरी समजलं असेल, म्हणूनच ते विजयच्या पप्पांबरोबर बोलले असतील. काय समजलं असणार? काय समजलं असणार त्यांना? त्यांना तर आशाच्या पलीकडे काहीही दिसत नाही. आशाने सांगितलं की विजयच्या घरच्यांची चूक आहे, तर हे धमकवायला निघाले त्यांना. तू इतकी अस्वस्थ कशाला होतेस मम्मा? पप्पा त्यांच्याशी नुसते बोललेच. का काळजी करू नको मी कृतिका. यांना तर असं काही बोलून संबंध बिघडवायचे, म्हणजे मग पल्लवीचे विजयच्या घरच्यांशी असलेले संबंध बिघडून जातील. नाहीतर यांना बलराज अरोराची दुश्मनी ओढवून घ्यायची काय आवश्यकता होती? आवश्यकता होती. त्या लोकांना हे सांगणं गरजेचं होतं की आशा इतकी काही गरीब किंवा लाचार झालेली नाहीये की तिच्यावर काहीही आरोप केले जावेत. त्यांच्यापाशी कुठलाही पुरावा नाही. या उपरही ते लोक आशावर आरोपांमागून आरोप करत सुटले. पप्पा, त्यांच्या बोलण्याने असं काय बिघडतं? आणि आपण कोणाची तोंड तर बंद नाही करू शकत ना. हा माझ्या गप्प बसण्याचाच परिणाम आहे की ते लोक या प्रकारे बोलत सुटले. पण आता बोलण्याच्या आधी माझ्याबाबत नक्कीच विचार करते. तुम्ही हे का मान्य करत नाही की आजवर तुम्ही समजावून सांगून पल्लवीला विजयपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होतात, आणि जेव्हा त्यात यश नाही मिळालं तर आता तुम्ही विजयच्या घरच्यांशी बोलणं केलं? म्हणजे काय, तर संबंध बिघडावेत. चांगल्या प्रकारे जाणू नये मी की तुम्ही काय योजून बोलणं केलं असेल. तुझं समजणं नेहमीच चुकीचं असतं. तुला काय वाटतं की ते लोक काही बोलत राहत आणि मी ते चुपचाप ऐकून घ्यावं? नाही, मुळीच होणार नाही असं. फार सहन केलं, आता आणखीन नाही. जर त्या लोकांनी आशावर आरोप केले तर मी त्याचं उत्तर देईनच. ते काय उत्तर देणार आहात तुम्ही? तुम्ही तर त्यांना इतकंच म्हणू शकणार आहात की आशाच्या बाबतीत त्यांनी काही वाईट साईड बोलू नये. पण आशा ज्या प्रकारे त्यांच्याशी वागली त्यासाठी काय त्यांनी तिची आरती करायची? बडबड बंद कर तुझी. तू देखील पल्लवी आणि बलराज अरोराची भाषा बोलायला लागलीस. आशा असं काहीच चुकीचं वागलेलं नाहीये की तिच्यावर आरोप केले जावे. तिच्यावर बोट रोखणं सोडून दे. कधी समजणार तुला सत्य काय? कधी समजणार सत्य काय आहे ते? की गोविंदला वाचवण्यासाठी आशाला जाळ्यात अडकवलं गेलं आहे. आपलं खोटं लपवण्यासाठी चांगला बहाणा शोधलाय तुम्ही लोकांनी. कोणत्या भ्रमात राहत असतेस तू अशी? हे स्पष्ट आहे की हा वकील पण ह्यांना सामील झालेला आहे. हे काय बोलताय तुम्ही? मी तुमचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून तुम्ही माझ्यावरच आरोप करू लागला. पाहिलं ना पप्पा, अरे ही लोक ह्याच लेकीची लोक आहेत. यांचा स्वभावच असा असतो.